सर्वजण येशू मसीह, यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं। यस लॉर्ड, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन। हम गाए हो सना, तू राजाओं का तेरी महिमा हो। हाँ प्रभु, हम गाए हो। ओ रबा सखांदोरी अंदर लेबे, ओ रखांदोरी अंदर लबा सोरी लेबे रबाली अंदो, ओ रबा बाबा 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 सोरी अंदर लेबे सखांदोरी अंदर लेबो, ओ रखांदोरी अंदर लेबे। तुझी महिमा, तुझा गौरव। अरे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को। यस लॉर्ड, अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए हो सना, राजा की महिमा, तुझं गौरव, तुझं स्तवन। हम गाए हो सना, सना। टेक कंट्रोल, तुझा वरदस्त आम्ही कबूल करतो। ओ परमेश्वरा, तुझे शांती आम्ही कबूल करतो, तुझं सामर्थ्य आम्ही कबूल करतो। ओ परमेश्वरा, तुझं सामर्थ्य आम्ही तूने कहा, मैंने भेजा एक साथी नया, तेरे संग संग जो रहता सदा, वो पवित्र आत्मा। पुन्हा एकदा गाऊया, तूने कहा, तूने कहा। तुमचा आवाज पाहिजे। मैंने भेजा एक साथी नया, यस लॉर्ड, तेरे संग संग जो रहता सदा, वो पवित्र आत्मा। हम गाए हो सना, तू राजाओं का है। तुझ समान कोणी नाही प्रभू। आम्ही तुझा गौरव करतो, आम्ही तुझं स्तवन करतो। ओ परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणी नाही। ओ परमेश्वरा, तू म्हणतोस की परमेश्वर तुझा निर्माण करता, गर्भ स्थानापासून तुझा घडणारा व सहाय्य करता असे म्हणतो। हे माझ्या सेवका, ओ निवडलेल्या येशूरूना भिवू नको, कारण मी
जमिनीवरती पाणी व वृक्षभूमीवर जलधारा होतील. ओ मी संतांना आज्ञाचा वर्षाव करणारा परमेश्वर. हमारा खुदा. हम गाए हो सना. आमच्या आज स्वर्गाकडे करूया पियानो. ओ परमेश्वराचं गौरव करूया आणि म्हणूया तू राजांचा राजा आहेस. बाबा 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 सूर्यंदेरले बे सखोराला बांधे ओरियांदोराला बा सखोरियांदेरले बेरियन. ओ बाबा 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 बाबा. ओ परमेश्वरांच्या सोबत बोलूया, परमेश्वरासोबत बोलूया प्रियांनो. हा वेळ आहे ओ परमेश्वरासोबत बोलण्याचा, ओ परमेश्वराची आराधना करण्याचा, ओ म्हणण्याचा प्रभू ओ तू सर्वस्व आहेस, तू सर्वस्व आहेस. ओ परमेश्वर तू सामर्थ्यामध्ये सर्व काही शक्य आहे. ओ तुझ्यामध्ये सर्व काही शक्य आहे. ओ तुझ्या सानिध्यामध्ये परमेश्वर आम्हाला आनंद आहे. तुझ्या सानिध्यामध्ये परमेश्वर आमचे आश्रय पुसणारा तू देव आहे. ओ परमेश्वर आम्ही आमचं हृदय तुझ्या समोर मोकळं करतो. ओ परमेश्वर आमचं अंतःकरण आम्ही तुझ्या समोर रिक्त करतो. ओ परमेश्वर आमचं राष्ट्र ओ परमेश्वर आम्ही तुझ्या समोर मोडाळतो. परमेश्वरा ओ परमेश्वर आम्ही तुझ्या समोर नम्र होतो, तुझ्या समोर लीन होतो. परमेश्वरा ओ परमेश्वरा तुझं गौरव आम्ही करतो प्रभू. Today morning we are going to turn our Bible to the book of Exodus, आणि म्हणून आपण निर्गमाचे पुस्तक याचा दुसरा अध्याय याकडे आपण वळूया. chapter 2 and verse 23 to 25. आणि 23व्या वचनापासून तर 25व्या वचनापर्यंत आपण वाचूया. Now in this chapter we see आणि या अध्यायामध्ये आपण बघतो the word says the king was died. आणि ह्या वचनामध्ये आपण बघतो की जो राजा आहे त्याचा मृत्यू झालेला आहे. And here we see God heard the cry of Israel. आणि या ठिकाणी आपण बघतो की देवाने इस्रायल लोकांचा जो काही आक्रोश आहे तो ऐकलेला आहे. They were under the bondage of Egyptian. आणि मिस्र लोकांच्या गुलामगिरीमध्ये ते होते. The word says they were under the bondage of Egyptian for 450 years. आणि 450 वर्षापर्यंत ह्या गुलामगिरीमध्ये ते होते. The word says God heard their cry. आणि या ठिकाणी लिहिलं आहे की परमेश्वराने त्यांची आरोळी ऐकली. In this word we see three things. आणि या 23 वचनामध्ये आपण 3 गोष्टी बघतो. The word says Israelite groaned in their slavery and cried out. आणि इकडे इस्रायल वंशज बिकट दास्त्यामुळे उसाचं टाकून आक्रोश करीत. They groaned in their slavery, first thing. आणि ते त्यांच्या दास्यामुळे ते त्या ठिकाणी आरोळी कळत होते. And they cried out. आणि त्यांनी आरोळी केली. And the word of God says they were crying that God should help them in that situation. आणि त्यांनी अशा रीतीने आरोळी केली की त्यांनी देवाने त्याची मदत करावी म्हणून. And the word says God remembered them. आणि परमेश्वराचं वचन म्हणत आहे की परमेश्वराने त्यांची आठवण केली. When they were in trouble. आणि ज्या वेळेस ते अडचणीमध्ये होते. When they were groaning in for God. आणि ज्या वेळेस देवाकडे ते आरोळी करत होते. At that time God heard their groaning. आणि त्यांची जी आरोळी आहे आक्रोश आहे The word त्यावेळेस says God परमेश्वराने ते remembered ऐकले. them. आणि त्यावेळेस परमेश्वराने त्यांची आठवण केली. Second thing he says that God remembered them. आणि जी दुसरी गोष्ट आहे ती ही की देवाने त्यांची आठवण केली. And third thing he says, आणि जी तिसरी गोष्ट आहे या the ठिकाणी word म्हणते says God looked on the Israelites. आणि परमेश्वराने इस्रायल लोकांकडे लक्ष दिलं. Fourth thing it says he was concerned about them. आणि जी चौथी गोष्ट आहे की देवाने त्यांच्या संबंधाने जी केली आहे ती देवाने त्यांच्या सोबत जे संबंध आहे ते What a ठेवला. loving father we have. किती प्रेमळ पिता आपल्याकडे आहे. Our relatives will forget us. आणि जे आपले नातलग आहे ते आपल्याला कदाचित विसरून जातील. Friends will forget us. जे आपले मित्र आहेत ते विसरतील. But the Lord who is our creator, आणि जो परमेश्वर आहे जो आपला उत्पन्न करता he will never forget us. तो कधी आपला विसरणार नाही. Now these people of Israel were under the bondage of Egyptian. आणि हे इस्रायल लोक मिस्र लोकांच्या गुलामगिरीमध्ये होते. And 450 years they were under the bondage. आणि 450 वर्षांपर्यंत ते गुलामगिरीमध्ये होते. They were fed up of this situation. आणि ह्या सर्व परिस्थितीमुळे ते अगदी कंटाळलेले होते. And in this crisis and in this situation,
they cried unto God. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी परमेश्वराकडे आक्रोश करा Just आरोळी now मारली. we heard so many wonderful testimonies from our dear brothers and sisters. आणि आपण बंधू आणि भगिनींकडून आत्ताच अशा अद्भुत अशा साक्ष ऐकल्या आहेत. How they were facing crisis, how they were facing problem in their life. आणि त्यांच्या जीवनामध्ये किती कठीण परिस्थितींना त्यांनी तोंड दिलं. There were no one to help them, or there were no one to encourage them. आणि कोणी त्यांना मदतीला नव्हता, कोणी त्यांना प्रोत्साहित करणारं But the नव्हतं. word says that God helped them. परंतु परमेश्वराचं वचन म्हणत आहे की परमेश्वराने त्यांना मदत We केली. heard the testimony, God helped them in that situation. आणि आपण परमेश्वर वचन ऐकलंय की अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराने त्यांना मदत केली. Really, I am truly blessed by today's testimony. आणि अशा या साक्षीमुळे आपण आशीर्वादित झालेलो आहोत. How wonderfully God is helping us in these days. आणि किती अद्भुतरित्या या दिवसांमध्ये परमेश्वर आपल्याकरता कार्य करीत आहे. In the same way, God was helping the people of Israel. आणि अशाच रीतीने देव इस्रायल लोकांना सुद्धा मदत करीत When होता. they cried out, आणि ज्या वेळेस त्यांनी आरोळी मारली the word says God remembered them. आणि परमेश्वराचं वचन म्हणते की परमेश्वरांची आठवण केली. What God remembered? काय काय कशा रीतीने त्यांची The आठवण word केली. says He remembered that He have given covenant with their ancestors. आणि त्यांच्या वंशजाने जे काही करार केला होता त्यानुसार त्यांनी ती आठवण केलेली आहे. He gave the promises to Abraham, Isaac, and Jacob आणि जे काही वचन अब्राहम इसाक आणि याकोब यांना केलेलं होतं that He will be blessed. He will be blessed the people of God. आणि जे देवाचे लोक आहे त्यांना तो आशीर्वादित करेल म्हणून. And so when they were in problem, He remembered that my people are in problem. आणि ज्या वेळेस ते कठीण परिस्थिती होते त्यावेळेस परमेश्वराने त्यांची आठवण करावी. And the word says God looked unto Israel. आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणत आहे की देवाने इस्रायलकडे लक्ष दृष्टी लावली. God sees our situation. परमेश्वराने आपली जी परिस्थिती आहे ती बघतो. In whatever situation we go through, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जात असू most of the time we think that God is not looking after us. आणि बऱ्याच वेळेस आपण विचार करतो की परमेश्वराचं लक्ष आपल्याकडे आहे की नाही. I am alone in this world. आणि या जगामध्ये तर मी फार एकटा झालेलो आहे Nobody is there to look after me. आणि कोणी माझ्याकडे लक्ष देणार But the नाही. word of God says, परंतु परमेश्वराचं वचन या ठिकाणी God म्हणत आहे looked unto Israel. आणि परमेश्वराने इस्रायल लोकांकडे दृष्टी लावली And He was concerned about them. आणि त्यांच्याकडे त्यांनी लक्ष पुरविले. Church, today I want to encourage you. आणि म्हणून मंडळी मी तुम्हाला उत्तेजन देतो. People will not be concerned about you. आणि लोक तुमच्या संबंधाने काही बोलणार नाहीत, But your Lord Jesus will be concerned about you. परंतु परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे आहे. He knows your problem. परमेश्वराला तुमचा जे समस्या आहे ते He माहित आहे knows your tears. आणि तुमचे जे अश्रू आहेत ते सुद्धा In तो whatever जाणतो. situation you are going through, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जात He असाल knows everything. तो प्रत्येक परिस्थिती जाणतो. Now we heard the testimony of this dear sister. आणि आपल्या जे बहिणी आहे भगिनी आहे त्यांच्याकडून आपण एक साक्ष Where ऐकली she was living, it was very critical situation. आणि त्या एका अगदी कठीण परिस्थितीत जगत होत्या. Though she was coming to church, but I was not knowing what situation she is going आणि through. जरी सुद्धा ती या ठिकाणी मंडळमध्ये येत होती तरी मला किंवा बाळासाहेबांना त्याबद्दल त्यांच्या परिस्थितीबद्दल माहित नव्हतं Nobody meets with her anytime. आणि कोणीही त्यांच्याबरोबर भेटत नव्हतं असं. But God knows her situation. परंतु परमेश्वराला त्यांची परिस्थिती माहित होती God was concerned about her. आणि तिच्याबद्दल परमेश्वर लक्ष देत होता. Today also you must be going through many critical situations. आज सुद्धा आपण अशा बऱ्याच परिस्थितीतून कठीण परिस्थितीतून जातो. Let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, though I am not coming to you, जरी मी तुमच्याकडे येत नसलो but my Father is concerned about परंतु जो स्वर्गीय पिता आहे तो तुमच्याबद्दल लक्ष you. But ठेवतो. my Father is concerned about you. परंतु परमेश्वर जो परमेश्वर आहे In तो whatever तुमच्याबद्दल लक्ष- problem and situation you are going कोणत्याही through, परिस्थितीमधून तुम्ही जात असाल my Father is concerned माझा about जो पिता आहे तो तुमच्याकडे लक्ष you. The word पुरवणार आहे. says He was concerned about His people. परमेश्वराचं वचन असं लिहिलंय की तो तुमच्याकडे लक्ष पुरवितो. And so, आणि the म्हणून- word says, आणि म्हणून वचन सांगत आहे Exodus chapter 6 and verse 5, आणि 6वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये what it says. काय ते म्हणत आहे, The word says, moreover, I have heard the groaning of the Israelites, whom the Egyptians are enslaving, and I have remembered my covenant. आणि म्हणून त्याचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. God is saying, I remember the covenant which was made to your ancestors. आणि जे काही तुमच्या वंशजांना मी जो काही करार केला आहे त्याचं मी स्मरण केलेलं आहे. The Lord who have give you promise, He never forget. आणि जो परमेश्वर आहे जो तुम्हाला वचन देतो तो कधी विसरत नाही. And so, to deliver them, God chose Moses. आणि म्हणून यांची सुटका करण्याकरता देवाने मोशेची निवड केली God raised Moses to deliver these people. आणि त्यांच्या लोकांना देवाच्या लोकांना त्या गुलामगिरीतून सोडवण्याकरता मोशेची निवड करण्यात आली. At the age of 80, आणि 80 वर्षाच्या असताना God chose Moses to deliver these people. आणि परमेश्वराने मोशेची निवड केली या लोकांना त्या गुलामगिरीतून सोडवण्याकरता. I was just thinking at the age of 80, he is called to minister to the people of God.
आणि मी असं विचार करतो की वयाच्या 80व्या वर्षी परमेश्वराने मोशेला त्याची लोक सोडवण्याकरता किंवा ती कार्य आहे ते सोपवलेलं आलं It was होतं. easy job. काय ते हा सोपा At the कठीण age of 80. 80 वर्षाचा असताना हे काय सोपं काम आहे का? Now we are 40, 45, 46. We say that I am become old. आणि आपण 45, 50, 60 वर्षाचा असताना आपण म्हणतो की मी फार वृद्ध झालो I आहे could not do. आणि मी तर करू शकणार नाही. But at the age of 80, God called him to deliver the people of God from the bondage of Israel. परंतु वयाच्या 80व्या वर्षी परमेश्वराने मोशेची निवड केली त्याची लोकांची सोडवणूक करण्याकरता. God remembered the promise which was given to his ancestors. आणि परमेश्वराने त्याचे स्मरण केलं जो काही करार त्यांच्या वंशजांना परमेश्वराने केला होता. And here the word of God says when God remember, he give promises to the people of आणि God. त्याने परमेश्वराने त्याची आठवण केली की जे काही करार या लोकांकरता केला होता त्याची त्यांनी आठवण केलेली 6 आहे. verse said, therefore say to the Israelites, आणि 6 वचनामध्ये लिहिलेलं आहे म्हणून इस्रायल लोकांना सांग I am the Lord. मी परमेश्वर आहे. What God is saying, I am the Lord काय परमेश्वर म्हणत आहे की मी परमेश्वर आहे who is able to do anything in your life. आणि जर काही तुमच्या जीवनामध्ये सर्व काही करण्यास सामर्थ्यवान Church, आहे. I want to encourage you. आणि म्हणून मंडळी मी तुम्हाला उत्तेजन He देतो is your Lord. तो तुमचा प्रभू He आहे is your God Almighty who can do mighty works in your life. आणि तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे जो तुमच्या जीवनामध्ये अद्भुत अशी कार्य करतो. Things may go negative in your life. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये काही नकारात्मक गोष्टी होत You may असतील be praying from many years. आणि अनेक वर्षांपासून तुम्ही प्रार्थना करीत But असाल things are not going positive, but it's going negative only. परंतु ज्या काही गोष्टी सकारात्मक होण्याच्या होत्या परंतु त्या आता नकारात्मक होत But असतील still you are praying. परंतु तरी सुद्धा तुम्ही प्रार्थना करीत And आहात you must be discouraged in your life. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निराश सुद्धा But झाला let me असाल encourage today morning. आणि म्हणून मी तुम्हाला उत्तेजन देतो. The word says, I am the Lord. परंतु परमेश्वराचं वचन म्हणत आहे की मी परमेश्वर आहे I am the God who can do impossible thing possible. आणि मी तोच परमेश्वर आहे की जो अशक्य जे सर्व अशक्य करणार आहे. So church, do not be discouraged. आणि म्हणून मंडळी तुम्ही निराश होऊ नका. As we have entered into the new month, आणि ह्या नवीन महिन्यामध्ये प्रवेश करत असताना this month is a month of blessing for you and me. आणि हा जो महिना आहे हा तुमच्याकरता माझ्याकरता आशीर्वादित God महिना can आहे do mighty works for your life. आणि परमेश्वर तुमच्या जीवनाकरता अद्भुत कार्य करणार आहे Because he has concern about us. कारण की परमेश्वराने तुमच्याकडे लक्ष पुरवलेलं And आहे. so he says, आणि म्हणून तो म्हणत आहे what he is saying to the people of God. आणि देवाच्या लोकांना तू काय म्हणत आहे. First thing I want to share, आणि जी पहिली गोष्ट आहे मला तुम्हाला सांगू that द्या the word of God says, I will bring you out from under the yoke. आणि त्यांच्या दासातनं तुम्हास मी मुक्त करीन. The word says, I will bring out of the yoke which is on you. आणि जे काही ओझे आहे त्यातून तुम्हास बाहेर काढेल. They were under the yoke. आणि या मोठ्या ओझ्यामध्ये ते होते. The king put yoke on them. आणि जो राजा आहे त्यांनी त्यांच्यावर मोठं ओझं ठेवलेलं If we होतं. read Exodus chapter 1, पहिला अध्याय तो आपण वाचूया. and the word says, 11th word says, आणि 11व्या वचनामध्ये असं म्हणत आहे when the people of Israel were growing आणि in ज्यावेळेस numbers, ज्यावेळेस इस्रायल लोकांची वाढ संख्येने होत होती at that time the king put more burden on them. आणि मग ह्या राजाने त्यांच्यावर अधिक बोजा लादलेला होता. What the word says? आणि 11वं वचन काय आहे. We'll read from 11. त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यास जेरीस आणावे या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमिले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठारांची नगरे बांधली. 12. पण जो त्यांनी त्यास जाचले तो ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. त्यास इस्रायलाच्या वंशजाचा तिटकारा वाटू लागला. म्हणून मिस्री लोक इस्रायल वंशजापासून सक्तीने काम घेऊ लागले. त्यांना मातीच्या गारा व विटा कराव्यास लावीत आणि त्या शेतात हर तऱ्हेचे काम कराव्यास लावीत. अशा बिकट कामाने त्यांचा जीव नकोसा झाला कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत. Now here we have read this person, the king, put more work on them. आणि या ठिकाणी आपण या वचनामध्ये वाचतो की या राजाने अधिक त्यांच्यावर बोजा लादला होता. Forced that they should labor more. आणि त्यांना अधिक काम करावयास लावत होते. And the word says, but the more they were oppressed, the more they multiplied and spread. आणि जे वेळेस ते त्यांनी त्याच्यावर जाचले होते ते वाढून बहुगुणित Now झाले. the Pharaoh is representing as a Satan. आणि या ठिकाणी फारो या सैतानाचं एक प्रतिनिधित्व करतोय. And Pharaoh was treating very badly to them.
आणि हा जो फारो आहे या इस्रायल लोकांच्या प्रती अगदी वाईट रीतीने वागत He आहे was giving more work to them. आणि अधिक काम तो त्यांच्यावर लादत आहे. But the word says they were increasing in number. परंतु या ठिकाणी वचनात लिहिलं आहे की ते अधिक संख्येने वाढू लागले They were troubling to the people of God. आणि देवाच्या लोकांना हे हा राजा त्रास देत असे. And the word says they were so fed up of that work. आणि ह्या सर्व कामामुळे त्यांना तिटकारा झाला होता. And the word says, but God was increasing in them in number. परंतु या ठिकाणी परमेश्वर वचन लिहित आहे की परमेश्वर त्यांची संख्येने वाढ करीत They होता. were under the yoke of Pharaoh. आणि जो काही फारो राजा होता त्याच्या ओझ्याखाली ते होते. But the word of God says they were increasing in number. परंतु परमेश्वराचं वचन या ठिकाणी लिहित आहे की त्यांची संख्या बहुगुणित होत होती. Most of the time when we come to church, when we pray, Satan brings crisis in our life. आणि बऱ्याचशा वेळेस आपण मंडळी येतो, प्रार्थना करतो आणि अशा वेळेस सैतान आपल्या जीवनामध्ये अनेक संकट आणतो Satan put yoke on us. आणि आपल्यावर तो एक प्रकारचं ओझं तो लादतो. We see very problems in our office. आणि आपल्या कार्यालयात ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या In ठिकाणी our समस्या येतात. workplace we saw many problems. ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी सुद्धा समस्या In येतात. family we saw many tensions. आणि आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा अशा प्रकारचा ताणतणाव असतो. Problems arise when we grow in Christ. आणि ज्या वेळेस अशा समस्या उद्भवतात त्यावेळेस आपण ख्रिस्तामध्ये किंवा त्याच्यामध्ये आपण वाढत असतो. But the word of God says he bring many problems. आणि या ठिकाणी वचन लिहित आहे की त्या राजाने त्या ठिकाणी अधिक त्यांच्याकरता समस्या लादल्या Pharaoh was troubling these people. आणि ह्या लोकांना तू त्रास देऊ लागला. And the word of God says here, आणि म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी I म्हणतं. will bring you out from under the yoke. आणि या सर्व ओझ्यातून मी तुम्हाला बाहेर काढेल असं Church, परमेश्वर today I म्हणत want to आहे. encourage you. आणि म्हणून मंडळी मी तुम्हाला उत्तेजन देतो. If you are in such kind of yoke, आणि अशा प्रकारच्या काही ओझ्याखाली जर तुम्ही असाल that you are fed up of that, आणि या सर्व गोष्टींनी तुम्ही आता जीव तुमचा नकोसा झाला you असेल must be thinking there is no one to look my trouble. आणि असं तुम्हाला वाटत असेल की आमच्या समस्येकडे आता कोणी लक्ष द्यायला The नाही. word of God says, I am the Lord, I will bring you out from the under the yoke. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे की मी तुमचा परमेश्वर आहे आणि या सर्व ओझ्यातून तुम्हाला बाहेर काढणार In आहे. this critical situation, we want to just do that. We need to go to our Lord Jesus. आणि अशा सर्व परिस्थितीत आपल्याला परमेश्वराकडे जायचं आहे. We need to go to Jesus and cast our burden onto Him. आणि जे काही आपलं ओझ आहे ते येशूला आपल्याला द्यायचं आहे. And so the word of God says in Matthew chapter 11 and verse 28 and 28 to 30 says, आणि म्हणून मत्तेच्या 11व्या अध्यायामध्ये आपण बघतो the word says, आणि या ठिकाणी वचन असं लिहिलेलं we'll आहे. read that word. आपण ते वचन वाचूया. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे आहे व माझे ओझे हलके आहे. Now here Jesus is inviting all people. आणि या ठिकाणी आपण बघतो की येशू ख्रिस्त या सर्व लोकांना आमंत्रित करीत The आहे. people who are under the yoke. आणि जे कष्टी किंवा ओझ्याने दबलेले आहेत, What he's saying, काय ते म्हणत आहे, come to me. आणि तुम्ही माझ्याकडे या. He's encouraging us. आणि तो आपल्याला उत्तेजन देत आहे. Most of the time we are under the yoke. आणि बऱ्याच वेळेस आपण अशा ओझ्याखाली असतो. We are not coming to Jesus. आपण येशूकडे जात नाही We bear that yoke on ourselves only. आणि आपल्या स्वतःच्या शक्तीनेच ते ओझं वाहत But राहतो. let me tell you, आणि म्हणून तुम्हाला मला सांगू द्या, when we are in trouble, आणि ज्या वेळेस आपण अशा परिस्थितीत we need असतो to come to our Lord Jesus. आपल्याला येशू ख्रिस्ताकडे वळायचं Because आहे. He is only concerned about our life. कारण की तोच आपल्या जीवनाबद्दल संबंध राखणार He आहे. is the Lord who can change the situation. आणि तोच आपला परमेश्वर आहे जी ही परिस्थिती बदलणार And आहे. so He said, आणि म्हणून तो म्हणत आहे, all you who are weary and burdened, आणि हो कष्टी व भाराक्रांत जन I हो. will give you rest. आणि म्हणून तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला Take विसावा my देईन. yoke upon you and learn from me. आणि मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, For I am gentle and humble in heart, आणि मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, and you will find rest for your souls. आणि ज्या माझे जू आपणावर घ्या, For my yoke is easy and my burden is light. माझ्याकडून शिका, तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे Take- व माझे ओझे हलके आहे. Take my yoke upon you. आणि म्हणून माझे जे ओझे आहे ते तुमच्या माझ्यावर द्या. The yoke which is put on by Satan must given to Lord Jesus. आणि जे काही शैतानाने आपल्यावर ओझे दिलेले आहे ते आपल्याला येशूकडे द्यायचं आहे. Because He is concerned about us. कारण की तो आपल्या जीवनात संबंधाने And the संबंध राखणार word आहे. says, I am the Lord. आणि परमेश्वराचं वचन म्हणत आहे की मी परमेश्वर I आहे. will bring you out from under the yoke. आणि या सर्व
ओझ्या खालून मी तुम्हाला बाहेर काढणार आहे. Church, God is ready to bring out you from your yoke. आणि म्हणून परमेश्वर तुमचं जे ओझं आहे त्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी And तयार so we आहे. need to cast our burden unto Him. आणि म्हणून आपल्याला आपलं जे ओझं आहे ते आपल्याला त्याकडे द्यायचे In आहे. whatever problems you are going through, आणि कोणत्याही परिस्थितीमधून आपण जात if you असतो are under तरी, the depth, आणि कुठल्या मोठ्या कर्जामध्ये तुम्ही असाल God will remove us from that. आणि त्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढणार तो आहे. God can do impossible thing possible. आणि जे काही अशक्य गोष्टी आहेत त्या सर्व काही तो शक्य करणार आहे. This sister lost her house, या बहिणीने तिचं घर गमावलेलं होतं, but God gave her house back. परंतु परमेश्वराने तिचे घर आहे ती परत तिला दिलेलं आहे. God can do anything. आणि परमेश्वर सर्व काही करणार आहे. This dear brother English, he lost his house once. आणि मी सुद्धा माझं एक वेळेस माझं घर मी गमावलं होतं. He was trying to do suicide. आणि मी माझ्या परिस्थितीने अगदी त्रस्त झालो होतो आणि आत्महत्या करण्याच्या विचारामध्ये होतो. And they were very much troubled in their family. आणि माझ्या परिस्थितीमध्ये मी फार कठीण परिस्थितीतून जात होतो. Both husband and wife were disturbed in their life. आणि मी आणि माझी पत्नी माझ्या जीवनामध्ये आम्ही फार व्यतीत असे झालो होतो. But God blessed them when they joined this fellowship. आणि ज्या वेळेस या ठिकाणी या सभागतीमध्ये आम्ही आलो त्यावेळेस परमेश्वराने आम्हास आशीर्वादित केलेलं And आहे. God gave him back his house. आणि मला सुद्धा परमेश्वराने आमच्या कुटुंबाला पुन्हा परत आमचं घर दिलेलं आहे God gave स्वतःचं. him good job. आणि चांगली अशी नोकरी सुद्धा दिलेली He आहे. lost his job once. आणि एका काळ असा होता, एक वेळ अशी होती की मी माझा नोकरी सुद्धा गमावलेली होती. And last week he was honored in Delhi as a good person in his office. आणि मागच्या आठवड्यामध्ये मला माझ्या संस्थेकडून दिल्ली या ठिकाणी सन्मान करण्यात आला की एक चांगली एनजीओ आहे म्हणून. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. What a great God is our. आणि किती महान परमेश्वर आपला आहे. Whatever yoke we are having, आणि कुठल्याही प्रकारचं ओझं असू द्या God can remove the yoke from us. आणि परमेश्वर ते सर्व ओझं तुमचं दूर करणार आहे. The word says, आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणत I आहे, am the Lord. मी परमेश्वर I आहे will bring you out from under the yoke. आणि या सर्व ओझ्या खालून तुम्हाला मी बाहेर काढणार Now आहे. second thing, आणि जी दुसरी गोष्ट आहे, the word says, आणि जी दुसरी गोष्ट आहे ती, I will free you from being slaves to them. Exodus chapter 6 and verse 6. 6 अध्याय आणि 6 वचनामध्ये निर्गम याच्यामध्ये असलेलं आहे. म्हणून इस्रायल लोकांस सांग, मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिस्रांच्या बेगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हास मुक्त करीन. I will make you free मी तुम्हास मुक्त करेल. if you are under the bondage of satanic power, आणि जर तुम्ही शैतानाच्या ओझ्याखाली जर तुम्ही असाल under the witchcraft, आणि कुठल्या जादूटोण्याखाली तुम्ही असाल whatever spirit you are under, आणि कुठल्याही आत्मिक त्या स्पिरिटमध्ये तुम्ही असाल, the word says, I will make you free. परंतु परमेश्वराचे वचन म्हणत आहे की मी तुम्हास मुक्त If करेल. you are addicted with mobile, आणि जर तुम्ही मोबाईलच्या व्यसनामध्ये असाल He will make you free. आणि तो तुम्हास यातून मुक्त If करेल. you are addicted with tobacco, आणि जर तंबाखूच्या सेवनामध्ये तुम्ही असाल cigarette, आणि कुठे सिगारेटचं व्यसन असेल alcohol, आणि दारूच्या व्यसनामध्ये because there असाल, are so many people who come to church, they are addicted with this. आणि बरेचसे लोक मंडळीमध्ये येतात परंतु या अशा व्यसनामध्ये ते अडकलेले आहेत. And if we are addicted with this, आणि जर आपण अशा व्यसनामध्ये अडकलेलो आहोत, how can we think that God should bless me? आणि असा आपण कसं विचार करू शकतो की परमेश्वर आपणास आशीर्वादित करेल. If we are drinking alcohol, आणि जर आपण दारूचं सेवन करत असू, if we are eating tobacco, आणि जर तंबाखूचं सेवन करत असू, if we are having cigarette, आणि जर सिगारेटचं म्हणजे धूम्रपान करत असू, how God will bless us? कशा रीतीने परमेश्वर आपणास Our आशीर्वाद body करेल. is the temple of God. आणि आपलं जे हे शरीर आहे हे तर देवाचं मंदिर आहे. This should not allow in our life. आणि हे अशा गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आणता कामा नये. Most of the people, they have given their life to this. आणि बऱ्याचशा लोकांनी ह्या गोष्टीसाठी आपलं पूर्ण जीवन दिलंय. And because of that, they are not blessed. आणि अशाच गोष्टीमुळे आपण आशीर्वादित होत They are नाही. thinking that God should bless them. आणि आपण असा विचार करतो की परमेश्वराने आपणास आशीर्वाद करावा. But the word of God says, परंतु परमेश्वराचं वचन म्हणत I आहे, will make you free. आणि मी तुम्हाला या दासातून मुक्त करेल. Jesus came in this world to make us free from every bondage of satanic power. आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये आला की या सर्व सैतानाच्या बंधनातून आपणास मुक्त There are करावं. people who come to church, they speak bad words in their life. आणि जे मंडळीमध्ये काही लोक येतात ते सुद्धा वाईट असे बोलतात. There are brothers and sisters who speak bad words in their life. आणि त्यांच्या जीवनामध्ये ते वाईट गोष्टी, वाईट शब्द असे बोलतात. They look nicely, ते फार सुंदर रीतीने दिसतात, but they are addicted with bad words. आणि ह्या वाईट बोलण्याच्या सवयीने ते ग्रस्त आहेत. I asked her, I told her, you are so educated sister, आणि मी तिला म्हटलं की तुम्ही तर फार शिक्षित असं वाटता बहिणी, and you are giving bad words. आणि तुम्ही अशा वाईट बोलताय, What to do, pastor? काय करू I पाहायचं. was addicted for them. आणि या अशा वाईट गोष्टींनी मी ग्रस्त आलेले आहे. God touch. परमेश्वराने तिला स्पर्श केला God deliver her.
आणि परमेश्वराने तिची सुटका केली या The word says आणि परमेश्वराचं वचन म्हणत that आहे I will make you free आणि परमेश्वर या सर्व दासन तुम्हास मुक्त in करेल whatever bondage you are going through. आणि कोणत्याही ओझ्याखाली किंवा बंधनामध्ये तुम्ही Most असाल of the people they say, most of the people are coming to church, but they are not free. आणि बरेच लोक मंडळीमध्ये येतात परंतु ते असे मुक्त नाहीत. Most of the people think that the people who are not people who are demanding possessed, they will just shake their themselves. आणि जे अशा शैतानी आणि या यांनी पछाडलेले असतात ते असे फिरतात घुमतात. ते घुमतात असं आहे ना. पण I tell some people, there are people who do not do like this, but they are possessed. परंतु जे मी तुम्हाला सांगू दे की जे असे फिरत नाही परंतु ते सुद्धा अशा शैतानिक बंधनांनी ग्रस्त झालेले आहेत. घुमणारे फक्त दाखवतात पण न घुमणारे घमनघट असतात. Most of the time there are devil in the life of people. आणि लोकांमध्ये अशा प्रकारचा हा शैतानी कार्य करत असतात. They are possessed. या अशा दुष्ट आत्म्याने ते They पछाडले are असतात. not free. ते मुक्त नसतात. The word of God says, I will make you free. परंतु परमेश्वराचे वचन म्हणत आहे की मी तुम्हास मुक्त करेन. Today I want to encourage you. आणि म्हणून मी तुम्हास उत्तेजन देतो. If you are under the bondage of satanic power, आणि जर तुम्ही शैतानी बंधनामध्ये अशा कुठल्या असाल listening the movie song आणि जर तुम्ही चित्रपटाचे जे गाणे आहेत ते जर ऐकत and असाल enjoying, आणि जर आनंद करत not असाल listening the worship song, आणि जे काही आराधनाची गीतं आहेत ते जर तुम्ही ऐकत I नसाल think we are also under the satanic power. आणि आज मला असं वाटतं की आपण मग असं करत असेल तर आपण सुद्धा या शैतानी बंधनामध्ये What आहोत. we listen, we sing that only. आणि जे काही आपण ऐकतो तेच आपण गात असतो. If you hear in early morning worship song, you will sing whole day worship song. आणि जर आपण सकाळी अगदी पहाटे जर आराधनाची गीतं जर आपण ऐकली तर दिवसभर आपण ते गुणगुणत असू. But if you say here early morning a music of worldly music, you will sing that song only. आणि जर आपण सकाळी उठून जर जगी गीतं आपण ऐकत असू तर दिवसभर तेच गुणगुणत राहू. So somehow we go under the bondage of satanic आणि power. अशा प्रकारे आपण शैतानी बंधनामध्ये येत We असतो addicted for that. आणि आपण त्याच्या व्यसनाधीन होऊन There is जातो. God who can make us free. आणि तो परमेश्वर त्या ठिकाणी आहे की या सर्व बंधनातून आपणास मुक्त The करणार word आहे. says, I will free you from the slaves. आणि म्हणून परमेश्वराचे वचन म्हणत आहे की मी तुम्हास या दास्यातून मुक्त करेल. The word says, Exodus chapter 6 and verse 6. आणि निर्गमनाचा 6वा अध्याय आणि 6वं वचन. The word says, I will redeem you. आणि परमेश्वराचं वचन म्हणत आहे की मी तुम्हास मुक्त Third करेल. thing, I will redeem you. आणि ती तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मी तुम्हास मुक्त He करेल. is the Lord who will deliver us, आणि- save us. आणि हा जो परमेश्वर आहे जो आपल्याला मुक्त करणार आहे जो आपला बचाव करणार He आहे is our savior. आणि तो आपला उद्धार करणार Now आहे. these people were under the bondage of Egyptian. आणि हे जे लोक होते इस्रायल लोक हे मिस्राच्या गुलामगिरीत होते But God delivered them. आणि परमेश्वराने त्यांना मुक्त केलं. We were under the bondage of satanic power. आपण सुद्धा शैतानी बंधनामध्ये We असतो were in sin. आणि आपण पापामध्ये असतो. But by the grace of God, आणि परमेश्वराच्या कृपेमुळे God sent His Son in this world. आणि परमेश्वराने त्याचा पुत्र या जगामध्ये And पाठवला by His blood, we are being saved. आणि त्याच्या रक्तामुळे आपण आपला तारण झालेला If we आहे. are trusting on His sacrifice, आणि जर आपण त्याच्या समर्पणावर विश्वास ठेवत असू we are saved. आपण आपलं तारण झालेलं So आहे. today we are the people who are saved here. आणि आपण या ठिकाणी तारण पावलेले लोक And आहोत. so the word of God says, आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणत आहे and 7 word, I will take you as my own people. आणि मी तुम्हास आपली प्रजा करून घेईल. Fourth thing, what is saying? I will make you my own people. आणि ती चौथी गोष्ट आहे की मी तुम्हास आपली प्रजा करून Now घेईल. we are not the people who are of shaitan, आपण सैतानाचे लोक नाहीत, but we are the people of God. आपण देवाचे लोक आहोत. Now these people were under the bondage of Pharaoh. आणि हे जे इस्रायल लोक होते हे फारोच्या गुलामगिरीत होते. And God is saying to them आणि परमेश्वर त्यांनाच म्हणत that आहे I will take you as my own people आणि मी तुम्हास आपली प्रजा करून घेईल and I will be your God. आणि मी तुमचा देव होईल. Now today church, God have chosen us आणि मंडळी आज परमेश्वराने आपली निवड केलेली आहे and we are His people. आणि आपण त्याची लोक We आहोत. are precious people. आपण अनमोल आहोत. Though we are thinking that we are few in this world, आणि जरी आपण असं विचार करू की आपण या जगामध्ये फार थोडके आहोत though we see there is persecution going toward the Christian people, आणि ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध अशी जी छळवणूक आपण बघत आहोत there are some pastors who are in jail. आणि जे काही आपण पाळक आहे आपण बघतो की ते आज कारगुरामध्ये आहेत.
And many people are afraid. आणि बरेच लोक यापासून भयभीत झालेले आहेत And how will the days will come? They are thinking. आणि यापुढे आणखी कसे दिवस येतील But the याबद्दल ते विचार word करत of आहेत. God says परंतु परमेश्वराचं वचन म्हणत आहे that I will take you as my own people. आणि मी तुमचा देव होईल And I will be your God. आणि मी तुमचा देव होईल When he is our आणि God, जर तो आपला देव आहे he can do mighty works for us. आणि तो आपल्याकरता अद्भुत अशी कार्य He करणार can आहे change the mind of king. आणि तो राजाचं मन पालटवणारा So परमेश्वर आहे today, church, I want to encourage आणि you. म्हणून मंडळी मी तुम्हाला उत्तेजन देतो Do not worry that we are having a God who have created this world. आणि आपण आपला विचार करू की परमेश्वराने या ठिकाणी जो सर्व सृष्टीचा उत्पन्न करता आहे तो आपला परमेश्वर आहे And so as we are worshiping him, आणि जर आपण त्याची सेवा आणि त्याची स्तुती करत असू he will do wonderful work to us. आणि तो आपल्याकरता अद्भुत अशी कार्य करणार The आहे word says, Deuteronomy chapter 7 and verse 6. आणि अनुवाद या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे Deuteronomy chapter 7 and verse 6. 7वा अध्याय Now in this chapter we see, आणि या संपूर्ण अध्यायामध्ये आपण बघतो if we read word first from first word, आणि पहिल्या वचनापासून आपण बघतो chapter 7 and word 1 onward we are going to read. आणि 7वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून आपण What the वाचू word says, आणि पहिलं वचन आपण असं लिहिलं आहे we'll read that word. आपण So ते the word says, God have chosen you out of all the people on the face of the earth to be his people, his treasured possession. आणि म्हणून परमेश्वरने तुझा निवड केलेली आहे The word says, you are precious people. आणि परमेश्वराचं वचन म्हणत आहे की तुम्ही त्याच्या दृष्टीने अनमोल असे For आहात. what purpose? कोणत्या उद्देशासाठी Defeat the satanic power. आणि या सैताने जे सामर्थ्य आहे त्याच्यावर विजय मिळवण्याकरता We are chosen people. आपण निवडलेले लोक आहोत We are not having battle with the human being, आपल्याला लोकांशी लढायचं नाही but आहे we are having battle with the satanic power. आणि जी काही शैतानाची जी सामर्थ्य आहे त्याशी आपल्याला लढायचं आहे So as a people of God, आणि म्हणून देवाचे लोक या the नात्याने word says, you will be my people. आणि परमेश्वराचं वचन म्हणत आहे की तुम्ही माझे लोक व्हाल So we are his people. आणि म्हणून आपण त्याची लोक For आहोत what purpose? That we should defeat the satanic power. आणि कुठल्या उद्देशासाठी आपण या सैतानाचा प्रभाव करावा Because he have chosen us. कारण की त्याने आपली निवड केली आहे So म्हणून church, today I want to encourage you. आणि म्हणून मी तुम्हाला उत्तेजन देतो Never think we are an ordinary people. आणि म्हणून कधीच असा विचार करू नका की आपण सर्वसाधारण We लोक are आहोत precious people in the sight of God. आणि म्हणून परमेश्वराच्या दृष्टीने आपण अनमोल असे God आहोत have good plan for us. आणि परमेश्वराकडे आपल्याकरता महान योजना So आहे today morning I want to encourage आणि you. म्हणून या सकाळच्या समय मी तुम्हाला If उत्तेजन you देतो are under the yoke, आणि जर अशा ओझ्याखाली तर तुम्ही if असाल you are addicted some bad habits, आणि कुठल्या व्यसनामध्ये जर तुम्ही असाल so God is ready to free us. आणि परमेश्वर तुम्हास यातून मुक्त करण्यास तयार God is आहे removing our yoke. आणि या सर्व ओझ्या खालून तुम्हास बाहेर काढणार आहे And God is ready to give salvation to us. आणि सर्व प्रकारचं तारण किंवा उद्धार देण्यास परमेश्वर या ठिकाणी तयार आहे And God is reminding that you are not the worldly people, but you are my people. आणि परमेश्वर तुम्हास तुमची स्मरण करणार आहे की तुम्ही या जगाचे लोक नाही परंतु तुम्ही माझे लोक He आहात have chosen us. कारण की त्याने आपली निवड केली आहे He have purchased us with his blood. आणि त्याने आपल्याला त्याच्या मौल्यवान रक्ताने विकत घेतलेलं So आहे today morning, as we are in the presence of आणि म्हणून God, आजच्या सकाळचा समय आपण त्याच्या उपस्थितीमध्ये असताना we are going to stand on our feet, आपण आपल्या जागेवर उभं राहूया thinking about ourselves. आपल्याबद्दल आपण विचार करूया How precious I am किती महत्वाचं आपण त्याच्या दृष्टीने in आहोत the sight of God. आपण देवाच्या दृष्टीने किती अनमोल आहोत Though people must talk negative about us, जरी लोक आपल्याबद्दल नकारात्मक बोलत असतील but God is concerned about us. परंतु परमेश्वर आपल्याकडे लक्ष पुरवणार The आहे word says in Exodus chapter 2, आणि निर्गमनाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये परमेश्वराचं वचन म्हणत आहे so God looked on the Israelites आणि म्हणून परमेश्वराने या इस्रायल लोकांकडे लक्ष and पुरवलं was He is concerned about you. कारण की तो तुमच्या या सर्व उपस्थितीकडे Church, जाणून as आहे we are in the presence of God, आपण त्याच्या उपस्थितीमध्ये आहोत we will open our mouth आपण आपले मुख उघडूया and we will give ourselves to Jesus. आणि आपलं समर्पण त्याच्याकडे करूया जिए हाँ बड़े मैं घटू मेरे जीवन से महिमा तुझे मिले तू बड़े मैं घटू मेरे जीवन से महिमा तुझे मिले यीशु Hallelujah. Thank you, Jesus. तू मेरे
तेरा है, मैं तेरा हूँ, तू मेरा 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 है, मैं तेरा हूँ, मैं तेरा है, मैं तेरा हूँ। ऐ खुदा, मेरे खुदा, खुदा मेरा जीवन तेरा खुदा है। खुदा, मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा। तू बड़े, मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े, मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। Hallelujah. हालेलुया. As we are in the presence of God today morning, आज सकाळच्या समय त्याच्या उपस्थितीमध्ये आपण असताना you have blessed us, O God. हो प्रभू तू आम्हाला आशीर्वादित केले आहेस. You have gave us promise that you are going to remove us from all the yoke. We are under the yoke of हो Father. प्रभू तू आम्हाला वचन दिला आहे की आमच्या या सर्व ओझ्यातून तू आम्हाला बाहेर काढणार आहेस. You are going to make us free from every satanic power of हो God. सैतानाच्या सर्व बंधनातून तू आम्हाला मुक्त करणार And you are going आहेस. to give us salvation, O हो God. आणि तू आम्हाला तुझा उद्धार तुझा तारण देणार Which आहेस. comes from our Lord Jesus Christ. हो प्रभू आम्ही तुझ्याकडे येतोय प्रभू. Father, Lord, I pray हो आम्ही प्रार्थना करतो. as you have taught us that we are your people, O हो God. प्रभू तू आम्हाला शिकवलं की आम्ही तुझे लेकर आहोत Nothing can harm us, O आणि Father. कुठलेही आम्हाला इजा करणार नाही. Because we are precious in your sight, O कारण की Father. आम्ही तुझ्या दृष्टीने अनमोल असे आहोत. This morning, as we are entered into the month of March, O हो God, प्रभू या सकाळच्या समय आम्ही नवीन महिन्यामध्ये प्रवेश करत we असताना believe that you are going to be with us, O Lord. आणि आमचा विश्वास आहे की तू आमच्या सोबत आहेस Your presence will be there in our family, in our workplace, in our business, O आणि God. तुझी उपस्थिती आमच्या सर्व ठिकाणी आमच्या कामाच्या आमच्या कुटुंबामध्ये आहे In our journey, O Lord. आणि आमच्या सर्व जीवन प्रवासामध्ये Lord, we believe that your presence will be there, O Lord. हो प्रभू आमचा विश्वास आहे की तुझा उपस्थिती आमच्या जीवनामध्ये And आहे. in this month, we are going to see mighty works happening in our family, O हो Father. प्रभू आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या कुटुंबामध्ये या महिन्यामध्ये अद्भुत अशी कार्य बघणार आहोत. The impossible thing possible, O जे सर्व Father. काही अशक्य आहे ते तुझ्यामुळे शक्य होणार आहे. You are going to listen your people's cry, O हो Lord. प्रभू तू आमच्या तुझ्या लोकांचा आक्रोश तू ऐकणार And we आहेस. bless this month of March, O God, as we are celebrating Easter and Good Friday, O हो Lord. प्रभू ह्या महिन्यामध्ये तू आम्हाला आशीर्वादित कर आणि जो काही ईस्टर आणि गुड फ्रायडे ते साजरा करण्यास तू आमचे सहाय्य कर. Father, Lord, protect our people, O God, Oh, from Prabhu. every harm things, O Lord. हो प्रभू आमच्या तुझ्या लोकांचं तू संरक्षण कर. कुठली गोष्ट त्यांना इजा करू देऊ नकोस. Lord Jesus, we pray for our children who are giving 12th and 10th exam, O Father. हो प्रभू आम्ही लेकरांसाठी प्रार्थना करतो जे 10वी आणि 12वीची परीक्षा देत आहेत. Help them in the exam, O Father. हो प्रभू त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांना तू सहाय्य We want कर. to see success in their life, O हो प्रभू God. आम्ही त्यांच्या जीवनामध्ये यश आम्ही पाहतोय And we bless them, O Father. आणि आम्ही त्यांना आशीर्वादित करतो. Because children are blessing for our church, O Lord. हो प्रभू आमच्या मंडळीतून हे लेकर आशीर्वादित अशी आहे Lord Jesus, we bless now in Jesus' name. आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रत्येकाला आशीर्वादित करतो. Father, Lord, we commit our life to you. हो पित्या आम्ही आमच्या जीवनाचं समर्पण तुझ्याकडे In the करतो. mighty name of Jesus, we ask this. येशू prayer. ख्रिस्ताच्या सावरत्या नावामध्ये आम्ही मागतो म्हणतो आहे. Amen. आमेन. The Lord make his face shine upon you and be gracious to you. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडव व तुझ्यावर कृपा करो. And may the Lord turn his face toward you and give you peace. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देव. And everyone say, आणि प्रत्येक जण म्हणावं Amen. 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 आमेन. May God bless you. परमेश्वर तो तुम्हाला आशीर्वाद दे.